जुलै महिना संपत आला तरी जळगाव जिल्ह्यामध्ये अद्याप अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। मात्र मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला मात्र पूर आलाय आणि पुरामुळे हतनूरसह शेळगाव बॅरेजमध्ये मोठा पाणीसाठा उपलब्ध झालाय। परिसरातील अनेक गावातील विहिरी आणि बोरवेलची भूजल पातळी वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कदाचित कमी होईल किंवा जास्त होईल असा अंदाज वर्तविला गेलेला होता आणि त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यावरती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक भागामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, तर दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये मात्र काही अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकीकडे असं चित्र असताना जळगाव जिल्ह्यातल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण नदी असलेल्या तापी नदीला मात्र मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या पाठीमागील कारणाचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अद्याप अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरीसुद्धा मध्य प्रदेशात तापीच्या उगमस्थाना परिसर क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस झाला आणि तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुथडी भरून ही नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। या पाण्याच्या वाढलेल्या पातळीचा परिणाम परिसरातल्या गावातल्या भूजल पातळीत वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळतं। अनेक ट्यूबवेल असतील, अनेक विहिरी असतील, त्यांची पाण्याची पातळी उंचावलेली आहे आणि आगामी काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा वाढलेला जल साठा जो आहे तो फायदेशीर ठरणार आहे। अजूनही पावसाचा 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जर चांगला पाऊस झाला तर कदाचित पुढचे काही वर्षासाठी देखील पाण्याचा साठा हा जमिनीमध्ये होणार आहे आणि भूजल पातळी वाढली तर शेतकरी हे सुजलाम सुफलाम होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।